हॅलो, नमस्कार. तुम्हा सर्वांचं कर्नाटकच्या ह्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मनःपूर्वक स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, काही दिवसांपासून भारत आणि बांगलादेश यांच्या संबंधामध्ये एक तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झालेली आहे. बांगलादेशमध्ये सध्याच्या कंडिशनमध्ये इंटरिम गव्हर्नमेंट आहे, म्हणजे अंतरिम सरकार आहे. शेख हसीना यांचं सरकार कोसळल्यानंतर बांगलादेशमध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. सध्या परिस्थितीमध्ये बांगलादेशमध्ये जे अल्पसंख्याक आहेत, जनरली हिंदू बांगलादेशमध्ये अल्पसंख्याक आहेत, तर हिंदूंच्या विरोधामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हिंसाचार सुरू आहे. या संदर्भात तुम्ही वेगवेगळ्या बातम्या त्या ठिकाणी टीव्हीच्या माध्यमातून, युट्यूबच्या माध्यमातून किंवा पेपरच्या माध्यमातून ऐकल्या असतील. तर ह्या सगळ्या ज्या घडामोडी घडत आहेत, यामुळे त्या ठिकाणी भारत आणि बांगलादेश यांच्या संबंधावर एक त्या ठिकाणी मोठा प्रभाव पडलेला आहे. जर आपण इतिहास बघितला तर हा जो पिरियड आहे, हा पिरियड त्या ठिकाणी हा जो कालखंड आहे, हा दोन्ही देशाच्या संबंधामधला त्या ठिकाणी लोएस्ट पिरियड आहे. म्हणजे सध्या परिस्थितीमध्ये भारत आणि बांगलादेशचे संबंध आपण एक कोल्ड पीसच्या परिस्थितीमध्ये असं म्हणू शकतो. कोल्ड पीस म्हणजे काय? की कसल्या प्रकारचे संबंध नसणे. त्याचबरोबर सध्या सध्या परिस्थितीमध्ये काय घडत आहे, तर बांगलादेशचे जे काही क्रिकेटचे प्लेयर्स आहेत, त्यांना भारतीय आयपीएल मध्ये खेळण्यापासून त्या ठिकाणी बीसीसीआयने बंदी घातलेली आहे. आणि त्याचबरोबर भारतीय आयपीएल बांगलादेशमध्ये दाखवले जाणार नाही, या संदर्भात सुद्धा बांगलादेश निर्णय घेतलेला आहे. सो हे जे संबंध आहेत, हे ज्या घडामोडी आहेत, त्या घडामोडी नक्कीच त्या ठिकाणी भारत आणि बांगलादेशच्या संबंधामध्ये त्या ठिकाणी एक महत्वाच्या टप्प्यामध्ये आहेत, किंवा आपण त्याला म्हणू शकतो की एक कोल्ड पीस मध्ये आहेत, ज्याचा परिणाम येणाऱ्या पुढच्या काही कालखंडामध्ये होऊ शकतो. हे सर्व बघत असताना भारत आणि बांगलादेशचे संबंध इतिहासामध्ये कसे होते, हे सुद्धा नीट समजून घ्यावं लागेल. त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचा गाभा आजच्या व्हिडिओचा, की भारतासाठी बांगलादेश काय महत्वाचा आहे, हे आपल्याला नीट समजून घ्यावं लागेल. बांगलादेशचं लोकेशन काय आहे, त्या लोकेशनचा भारताला कशा पद्धतीने फायदा होत आहे, त्याचबरोबर त्या ठिकाणी दोन्ही देशाच्या संबंधामध्ये टप्पे कसे होते, की कोणत्या टप्प्यामध्ये संबंध त्या ठिकाणी चांगले होते, किंवा कधी संबंध एकदम त्या ठिकाणी कोल्ड पीस मध्ये किंवा खराब परिस्थितीमध्ये होते, हे नीट समजून घ्यावं लागेल. आणि आता ज्या घडामोडी घडत आहेत, याचा येणाऱ्या काही कालखंडामध्ये भारत आणि बांगलादेशच्या संबंधावर कशा पद्धतीने परिणाम होऊ शकतो, या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी समजून घेणार आहोत. नमस्कार, मी विठ्ठल देशमुख आणि तुम्हा सर्वांचं कर्नाटकच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मनपूर्वक स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, बघा, लक्षात ठेवा, आपण आयआरचा जो त्या ठिकाणी भाग आहे, आयआरचा भाग त्या ठिकाणी कॉन्सेप्च्युअल वेनं समजून घेणं खूप महत्वाचं आहे. यामध्ये थोडं मॅप्स वगैरे असणं गरजेचं असतं. मॅप्स जर असतील तर तुम्हाला गोष्टी समजतील आणि त्याच पद्धतीने तुम्ही त्याला लिंकही करू शकता, कनेक्टही करू शकता. तर बघा, भारत बांगलादेश संबंध त्या ठिकाणी आपण नीट समजून घेणार आहोत. तर बघा, सगळ्यात महत्वाचं काय, तर बांगलादेशचे लोकेशन, बांगलादेशचे स्थान, बांगलादेश कुठे आहे आणि याचा भारताला काय फायदा होतोय, हे आपण समजून घेऊयात. म्हणजे व्हिडिओच्या सुरुवातीला इम्पॉर्टन्स ऑफ द बांगलादेश फॉर इंडिया, आणि त्यानंतर त्या ठिकाणी काय, म्हणजे बांगलादेशचं भारतासाठी महत्व काय आहे, त्यानंतर दोन देशांमधले टप्पे काय आहेत, त्याचबरोबर दोन देशांमध्ये समस्या काय आहेत, आणि सध्या परिस्थिती काय, आणि याचा भविष्यामध्ये काय परिणाम होणार आहे, अशा पद्धतीने आपण पुढे कॅरी फॉरवर्ड करणार आहोत. सो बांगलादेशचं लोकेशन अगोदर नीट समजून घ्या. बांगलादेशचे लोकेशन, बांगलादेशचे स्थान, हे बघा आपल्या नकाशामध्ये त्या ठिकाणी हे जो रेड कलरचा मी तुम्हाला दाखवलेला देश आहे, हा बांगलादेश आहे. येलो कलर आणि ह्या ठिकाणी हा जो भगवा कलर आहे, हा त्या ठिकाणी भारतासाठी सिंबॉलिक आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. सो हा जो भाग आहे, हा जो देश आहे, लक्षात ठेवा, भारताला मी जे शब्द बोलतोय हे बारकाईनं ऐका आणि त्याला त्या ठिकाणी प्रोसेस करा तुमच्या माइंडमध्ये. का? त्याचं कारण म्हणजे तुम्हाला जे हे बोलतोय हे लगेच कनेक्ट करता आलं पाहिजे. भारताला त्या ठिकाणी भारताच्या नॉर्थ ईस्टर्न भागाशी कनेक्ट करण्यासाठी, लक्षात ठेवा, भारताला भारताच्या नॉर्थ ईस्टर्न भागाशी, म्हणजे आपले जे ईशान्येकडील राज्य आहेत, त्या ईशान्येकडील राज्याशी कनेक्टिव्हिटी ठेवण्यासाठी बांगलादेश हा आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे. या शब्दावर मी ट्रेस देतोय, त्याचं कारण मी तुम्हाला समजून सांगतो. बघा, आपल्याला जर त्या ठिकाणी जमिनी मार्गानं, लँड वेनं जर आपल्याला भारताच्या नॉर्थ ईस्टर्न स्टेट्सची कनेक्टिव्हिटी ठेवायची असेल, नॉर्थ ईस्टर्न म्हणजे हे देश, हे राज्य, लक्षात ठेवा, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोरम, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश, हे जे आहेत हे नॉर्थ ईस्टर्न स्टेट्स आहेत भारताचे. यांच्याशी कनेक्टिव्ह ठेवण्यासाठी आपण फक्त एकच मार्ग आहे, लक्षात ठेवा, हा त्या ठिकाणी किती नॅरो स्ट्रीप आहे, 22 किलोमीटरची ऑलमोस्ट. याला त्या ठिकाणी आपण सिलिगुरी कॉरिडॉर किंवा चिकन स्नेक असं सुद्धा म्हणतो. पुढच्या स्लाइड मध्ये बघा, हे बघा, सिलिगुडी कॉरिडॉर किंवा चिकन स्नेक, ही जी स्ट्रीप आहे, ही नॅरो स्ट्रीप, ही किती आहे, ऑलमोस्ट फक्त 22 किलोमीटरची नॅरो स्ट्रीप आहे, लक्षात ठेवा. भारताला भारताच्या नॉर्थ ईस्टर्न स्टेट्स बरोबर कनेक्टिव्हिटी ठेवण्यासाठी त्या ठिकाणी जमिनी मार्गाचा हा एकमेव मार्ग आहे. आणि हा एकमेव मार्ग त्या ठिकाणी कुठे आहे, तर चीनच्या त्या ठिकाणी दक्षिण साईडला, लक्षात ठेवा, कुठे आहे, चीनच्या दक्षिण साईडला.
उद्या जर भारत आणि चीनचे संबंध बिघडायला सुरुवात झाली, आताही काय त्या ठिकाणी एवढे चांगले नाहीयेत, लक्षात ठेवा. कारण की दोन्ही रायव्हल कंट्रीज आहेत, भारत आणि चीन एकमेकांचे स्पर्धक देश आहेत. आणि ह्या स्पर्धेतून जर त्या ठिकाणी युद्धाला जर तोड फुटलं तर आणि चीननं जर ह्या भागावर जर त्या ठिकाणी ताबा मिळवला तर भारताचा नॉर्थ ईस्टर्न भागाशी जो काय त्या ठिकाणी संबंध आहे अपूर्णपणे तुटला जाऊ शकतो. समजतं का याचं महत्व? लक्षात ठेवा, जर चीननं ह्या भागावर त्या ठिकाणी ह्या भागावर जर त्या ठिकाणी वर्चस्व मिळवलं तर भारताचे जे नॉर्थ ईस्टर्न राज्य आहेत त्या नॉर्थ ईस्टर्न राज्याबरोबर आपला संपर्क तुटला जाऊ शकतो, बरोबर. आणि त्यामुळे लक्षात ठेवा, त्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला बांगलादेश महत्वाचा आहे. म्हणजे त्या ठिकाणी भारत बांगलादेशच्या जमिनीचा वापर करून नॉर्थ ईस्टर्न भागाशी कनेक्टिव्हिटी ठेवू शकतो. हा पहिला मुद्दा लक्षात ठेवा. पहिलं महत्व काय बांगलादेशचं, की भारताला नॉर्थ ईस्टर्न स्टेट्स बरोबर संबंध प्रस्थापित ठेवण्यासाठी किंवा कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी वी नीड बांगलादेश. समजते का? हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा बघा, लक्षात ठेवा, हे जे साऊथ ईस्टर्न स्टेट्स आहेत, लक्षात ठेवा, साऊथ ईस्टर्न म्हणजे काय, साऊथ ईस्ट एशियन नेशन किंवा आपण त्याला आशियान देश असं सुद्धा म्हणतो. आशियान देश, असोसिएशन फॉर साऊथ ईस्ट एशियन नेशन, लक्षात ठेवा. या आशियान देशाबरोबर कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी बांगलादेश त्या ठिकाणी एक मध्यवर्ती किंवा त्या ठिकाणी महत्वाची भूमिका बजावू शकतो, लक्षात ठेवा, बरोबर. म्हणजेच काय, तर ह्या ठिकाणी कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी आपला बांगलादेशची खूप महत्वाची भूमिका त्या ठिकाणी बांगलादेश निभावू शकतो. त्याच्या पलीकडे जाऊन लक्षात ठेवा, नकाशा नीट बघा, मॅप नीट बघा, भारताचे हे नॉर्थ ईस्टर्न स्टेट जे आहेत हे लँडलॉक स्टेट्स आहेत. म्हणजे ह्या नॉर्थ ईस्टर्न ईशान्येकडील राज्यांना त्या ठिकाणी समुद्र सीमा नाही. लक्षात ठेवा, हे बघा, हे काय, तर आपले ईशान्येकडील राज्य आहेत, यांना समुद्र सीमा दिसते तुम्हाला? नाहीये. समुद्र सीमा इथं आहे. आणि समुद्र सीमा कोणाला आहे, तर त्या ठिकाणी बांगलादेशला आहे. मग नॉर्थ ईस्टर्न राज्याबरोबर जर आपल्याला समुद्र सीमेच्या माध्यमातून व्यापार वाढवायचा असेल, म्हणजे इथून जर आपल्याला त्या ठिकाणी माल सप्लाय करायचा असेल जगाला, तर आपल्याला बांगलादेशच्या ह्या ठिकाणी समुद्र सीमेचा वापर करावा लागू शकतो. त्यामुळे सुद्धा बांगलादेश आपल्याला महत्वाचा आहे. तिसरा मुद्दा तुम्हाला मी सांगितला. चौथा मुद्दा, नॉर्थ ईस्टर्न भागामध्ये जे इन्सर्जंट्स आहेत, की आपण त्याला बंडखोर गट असं म्हणतो, बरोबर. नॉर्थ ईस्टर्न भागामध्ये जे बंडखोर गट आहेत त्या बंडखोर गटांवर नियंत्रण मिळवण्यासाठी आपल्याला बांगलादेशनं इथून पाठीमागे खूपदा मदत केलेली आहे. बांगलादेशनं वेळोवेळी शेख हसीना सरकारच्या कालखंडामध्ये भारताचे आणि बांगलादेशचे संबंध एकदम सुरळीत होते, चांगले होते. त्याला आपण एक नव्या शब्दाने त्या ठिकाणी कोट करू शकतो, सोनाली अध्याय. बांगलादेशच्या प्राईम मिनिस्टर, माजी प्राईम मिनिस्टर त्या ठिकाणी शेख हसीना यांनी हे संबोधलेलं की सोनाली अध्याय म्हणजे काय, तर गोल्डन पिरियड, चांगला कालखंड, लक्षात ठेवा. सो शेख हसीना गव्हर्नमेंटनं त्या ठिकाणी भारतामधले जे नॉर्थ ईस्टर्न भागामध्ये त्या ठिकाणी जे इन्सर्जंट्स ग्रुप आहेत, आपण त्याला बंडखोर गट म्हणतो, की ज्यांची डिमांड काय, की आम्हाला भारतापासून स्वतंत्र राष्ट्र बनवायचं आहे किंवा स्वतंत्र राज्य पाहिजे. आपण मेघालयामध्ये सुद्धा बघतो, त्रिपुरामध्ये सुद्धा बघतो, आसाममध्ये सुद्धा बघतो. या गटांच्या विरोधात त्या ठिकाणी कारवायामध्ये बांगलादेशनं हमखास भारताची मदत केलेली आहे. 4 मुद्दे मी त्या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेले आहेत, लक्षात ठेवा, बरोबर. बांगलादेशचे जे लोकेशन आहे, स्थान जे आहे, ते भारताच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचं आहे. पुढचा मुद्दा लक्षात ठेवा, 4 सांगितले, 5 नंबरचा क्रमांकाचा मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे, चायना. लक्षात ठेवा, चायनाचं एक त्या ठिकाणी परराष्ट्र धोरण आहे, चायनाची पॉलिसी आहे, जेवढं भारताला त्या ठिकाणी धोक्यामध्ये आणता येईल, जेवढं भारताचे शेजारील देशांबरोबर संबंध त्या ठिकाणी बिघडवता येतील तेवढं बिघडवण्याचा प्रयत्न करणे. जर भारतानं बांगलादेशला जर त्या ठिकाणी पूर्णपणे मोकळं सोडलं तर बांगलादेश आणि चीन त्या ठिकाणी एकत्र येऊ शकतात आणि भविष्यामध्ये भारताला सुरक्षेच्या दृष्टिकोनातून एक धोका निर्माण होऊ शकतो. सध्याची जर आपण परिस्थिती बघितली तर ह्या साईडला पाकिस्तान आहे, या साईडला चायना आहे, इकडे जर बांगलादेश जर त्या ठिकाणी ऍड झाला तर भारताला त्या ठिकाणी शेजारील देशांपासून धोका वाढण्याची चिन्ह आहेत. त्यामुळे बांगलादेश आपल्याला गरजेचं आहे. या ठिकाणी मी तुम्हाला 5 मुद्दे सांगितले आहेत की व्हाय वी नीड बांगलादेश, लक्षात ठेवा, बरोबर. त्याचबरोबर आपला बांगलादेश बरोबर व्यापारही मोठ्या प्रमाणात आहे, बरोबर. भारताचे मोठ्या प्रमाणामध्ये बांगलादेशमध्ये वेगवेगळे प्रकल्प सुरू आहेत, बरोबर का. त्याची चर्चा मी तुमच्यासोबत पुढे करणारच आहे. सो सिलिगुडी कॉरिडॉर नीट समजून घ्या. याला चिकन स्नेक असं सुद्धा म्हटलं जातं. एक 22 किलोमीटरची एक नॅरो स्ट्रीप आहे, त्याला अरुंद त्या ठिकाणी आपण जमिनीचा एक लँड वे आपण त्याला म्हणू शकतो, नॅरो स्ट्रीप आहे, लक्षात ठेवा, जी भारताला त्या ठिकाणी काय करते, तर ईशान्येकडील राज्याशी कनेक्टिव्हिटी करण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावत आहे. परंतु ही जी नॅरो स्ट्रीप आहे तेवढी तेवढा एकमेव मार्ग आहे. त्यामुळे आपल्याला बांगलादेशच्या माध्यमातून तिकडे कनेक्टिव्ह ठेवण्यामध्ये एक महत्वाची भूमिका बांगलादेश निभावू शकतो. पुढे बघा, आता बांगलादेशची ईशान्य भारताशी कनेक्टिव्हिटी, तोच मुद्दा
जो मुद्दा मी आता तुम्हाला समजून सांगितला, भारताचे जे ईशान्येकडील राज्य आहेत त्यांना त्या ठिकाणी आपल्याला कनेक्टिव्हिटी वाढवून ठेवण्यासाठी बांगलादेश आपल्यासाठी गरजेचा आहे. ओके. पुढे बघा, बांगलादेश दक्षिण आशिया आणि आग्नेय आशिया यांना जोडणारा एक महत्वाचा दुवा आहे, लक्षात ठेवा. दक्षिण आशिया त्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी आग्नेय आशिया म्हणजे साऊथ ईस्टर्न स्टेट्स, इथे मी आशियान असं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. काय? आशियान असोसिएशन फॉर साऊथ ईस्ट एशियन नेशन ही एक रिजनल ऑर्गनायझेशन आहे, तुम्हाला सगळ्यांना माहित असेल. एक रिजनल ऑर्गनायझेशन आहे, याची स्थापना 1967 मध्ये झाली होती आणि यशस्वी संघटनांपैकी ही एक संघटना आहे, लक्षात ठेवा. म्हणजे युरोपियन युनियन म्हणजे युरोपियन महासंघ तर यशस्वी संघटना आहेच, जिची स्थापना 1992 झालेली आहे. परंतु 1992च्या अगोदरही 1967 मध्ये आशियानची स्थापना झालेली आहे. आशिया खंडामध्ये एकमेव यशस्वी सक्सेसफुल रिजनल ऑर्गनायझेशन म्हणून आपण आशियानकडे बघतो. भारत आणि आशियानचे संबंध सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला आयआरच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचे असतात, बरोबर. त्याचबरोबर त्या ठिकाणी आपण बघतो की व्यापार, पायाभूत सुविधा आणि प्रादेशिक एकात्मतेसाठी त्या ठिकाणी बांगलादेश आपल्याला गरजेचा आहे. भारताला आशियान देशांशी कनेक्टिव्हिटी ठेवण्यासाठी बांगलादेश महत्वाची भूमिका बजावत आहे. हे मुद्दे मी ऑलरेडी तुमच्याशी डिस्कस केलेले आहेत. ओके. आपण बांगलादेशचं महत्व समजून घेतलेले 5 ते 6 मुद्दे मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगितलेले आहेत. यावर्षी राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेला बांगलादेश आणि भारत संबंधामध्ये ज्या काय घडामोडी घडलेल्या आहेत यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो, याची दाट शक्यता आहे. त्यामुळे हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. पुढे बघा, भारत बांगलादेश संबंधातील पहिला टप्पा, लक्षात ठेवा. आपण 3 टप्पे जनरली बघणार आहोत. पहिला टप्पा 1971 ते 1975. 1971 ला बांगलादेशला स्वातंत्र्य मिळालं. बांगलादेशला स्वातंत्र्य मिळवून देण्यामध्ये भारताची महत्वाची भूमिका आहे. भारतीय सैन्याने बांगलादेशचे जे स्वातंत्र्य सैन्याने किंवा स्वातंत्र्य मिळवण्यासाठी जे काय मुक्ती बाहिनी होती, त्या मुक्ती बाहिनीला भारतीय सैन्याने त्या ठिकाणी ट्रेनिंग म्हणजे आपण त्याला प्रशिक्षण म्हणू शकतो, आणि त्याचबरोबर आर्म्स अँड अम्युनेशन त्या ठिकाणी शस्त्रास्त्र पुरवलेले आहेत. त्यामुळे बांगलादेशच्या स्वातंत्र्यामध्ये भारताचा खूप महत्वाचा वाटा आहे. त्याचमुळे पहिल्या टप्प्यामध्ये 1971 ते 1975 या कालखंडामध्ये बांगलादेशमध्ये त्या ठिकाणी काय होतं, चांगल्या पद्धतीने भारताचे संबंध होते. आपण त्याला त्या ठिकाणी चांगला कालखंड म्हणू शकतो. यामध्ये बघा, भारत आणि बांगलादेशातील संबंध हे 1971 मध्ये बांगलादेशच्या स्वातंत्र्यानंतर सुरू झाले असून दोन्ही देशांमध्ये कल्चरल ऍस्पेक्ट, संस्कृती, भाषा आणि लोकशाहीचे नाते होते, लक्षात ठेवा. म्हणजे संबंध सुरळीत होते. शेख मुजीबुर रहमान हे त्या ठिकाणी कोण होते, तर बांगलादेशचे त्या ठिकाणी एक प्रकारे आपण त्यांना फादर ऑफ द बांगलादेश म्हणू शकतो. जसं भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यामध्ये महात्मा गांधींची जी भूमिका आहे त्याच पद्धतीची भूमिका त्या ठिकाणी बांगलादेशमध्ये शेख मुजीबुर रहमान यांनी निभावलेली आहे. शेख मुजीबुर रहमान आणि इंदिरा गांधी यांच्यामध्ये त्या ठिकाणी घनिष्ठ संबंध होते. ओके. सो या सगळ्या घडामोडी, जर ह्याच्यामध्ये जास्त काही महत्वाच्या घडामोडी नाही त्या टप्प्यामध्ये, फक्त एवढंच आहे की संबंध चांगले होते, सुरळीत होते. पुढचा टप्पा खूप महत्वाचा आहे, भारत बांगलादेश संबंधातील दुसरा टप्पा, त्याला आपण म्हणून 1975 ते 1990. आता हाच कालखंड 1990 पर्यंतच का घेतलेला आहे, कारण की लक्षात ठेवा 1975 ला काय झालं, शेख मुजीबुर रहमान जे फाउंडिंग फादर ऑफ द बांगलादेश आपण म्हणून ओळखतो, त्या शेख मुजीबुर रहमान यांची हत्या झाली. आशियाईन देशांचं एक वैशिष्ट्य लक्षात ठेवा, जे आशियाईन देश आहेत म्हणजे आशिया खंडामधले जे देश आहेत या देशाचं एक वैशिष्ट्य आहे, या देशामध्ये महत्वाचे नेते, या देशामध्ये प्राईम मिनिस्टर, या देशांमध्ये माजी प्राईम मिनिस्टर यांची हत्या केली जाते. मग भारताचं जर उदाहरण घेतलं तर भारतामध्ये महात्मा गांधी फाउंडिंग फादर ऑफ इंडिया यांची हत्या झालेली आहे. भारतामध्ये इंदिरा गांधीजी यांची हत्या झालेली आहे. भारतामध्ये राजीव गांधीजी यांची हत्या झालेली आहे. बांगलादेशमध्ये शेख मुजीबुर रहमान यांची हत्या झालेली आहे. अगदी तुम्ही पाकिस्तानमध्ये जर गेला तर पाकिस्तानमध्ये सुद्धा त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्राईम मिनिस्टर, माजी प्राईम मिनिस्टर एक तर त्यांची हत्या झाली आहे किंवा त्यांना तुरुंगामध्ये डांबलेलं आहे. आता आपण बघतो त्या ठिकाणी बांगलादेशचे जे वेगवेगळे नेते आहेत त्यांच्या संदर्भात चर्चा तुम्हाला माहित आहेत. ओके. बघा, 1975 मध्ये शेख मुजीबुर रहमान यांची हत्या झाली आणि बांगलादेशमध्ये सत्तांतर झालं. बांगलादेशमध्ये सत्तांतर म्हणजे काय, तर बांगलादेशमध्ये लष्कराचं शासन आलं. काय आलं, लष्कर शासन आलं, लक्षात ठेवा. मिलिटरी रूल. सत्ता कोणाच्या हातामध्ये आली, लष्कराच्या. म्हणजे बांगलादेशमध्ये लोकशाही संपुष्टात आली. आणि जसं बांगलादेशमध्ये लष्कर शासन आलं, बांगलादेश आणि चायनाचे संबंध सुधारायला सुरुवात झाली. म्हणजेच काय, बांगलादेशच्या परराष्ट्र धोरणात बदल, चीन, अमेरिका व इस्लामी देशाकडे अधिक झुकाव. लक्षात ठेवा, बांगलादेशचा झुकाव कुठं, चीनकडे. बांगलादेशचा झुकाव कुठं, अमेरिकामध्ये. आता त्या कालखंडामध्ये म्हणजे 1975च्या कालखंडामध्ये, कोल्ड वॉरच्या कालखंडामध्ये भारत आणि अमेरिकेचे संबंध चांगले नव्हते. अगदी चीनच्याही नव्हतेच, कारण की 1962 मध्ये भारत आणि चीनचं युद्ध झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्याचबरोबर त्या ठिकाणी बांगलादेशमध्ये त्या ठिकाणी
इस्लामी देशांकडे झुकाव, म्हणजे पाकिस्तान असेल किंवा जे मिडल ईस्ट मध्ये कंट्रीज आहेत, जे धार्मिक आधारावर त्या देशाची पायाभरणी झालेली आहे, त्यांच्याकडे यांचा झुकाव वाढलेला आपल्याला पाहायला मिळतो. दुसरी महत्वाची गोष्ट काय, लष्करात शासन. आता लष्कर सत्तेमध्ये आलं, लोकशाही संपुष्ट झाली. लष्कर सत्तेमध्ये आल्याच्या नंतर लक्षात ठेवा, हे जे लष्कर होतं, हेच लष्कर 1971 मध्ये जे युद्ध झालं, लक्षात ठेवा, 1971 मध्ये जे युद्ध झालं, 1971 ला जे वॉर झाला, कोणामध्ये, भारत आणि पाकिस्तानचं युद्ध आपण बघतो, भारत विरुद्ध पाकिस्तानचं युद्ध. जनरली काय तर वेस्ट पाकिस्तान आपण त्याला त्यावेळेस म्हणत होतो, बरोबर का. या युद्धामध्ये आणि दुसरा घटक कोण होता, तर पूर्व पाकिस्तान म्हणजे आजचा बांगलादेश. हा पूर्व पाकिस्तान स्वातंत्र्यासाठी त्या ठिकाणी संघर्ष करत होता. आजचा बांगलादेश हा काय करू लागला, तर स्वातंत्र्यासाठी संघर्ष करू लागला, बरोबर. तर बघा, या ठिकाणी पाकिस्तानचं जे लष्कर आहे, या ठिकाणी पाकिस्तानचं जे लष्कर आहे आणि पूर्व पाकिस्तानचं जे लष्कर आहे, लक्षात ठेवा, पूर्व पाकिस्तानचं लष्कर आहे हे एकच लष्कर होतं आणि दोन्ही लष्कर एकत्रितरित्या भारताच्या लष्कराच्या विरुद्ध त्या ठिकाणी संघर्ष करत होतं. इथं मुक्तीबाहिनी एक वेगळीच वाहिनी होती, मुक्तीबाहिनी, लक्षात ठेवा. मुक्तीबाहिनी जी आहे किंवा मुक्तीवाहिनी जी आहे, लक्षात ठेवा, ही स्वातंत्र्यासाठी धडपड करत होती आणि ही त्या ठिकाणी हिला भारताने मदत केली होती. जे सांगतो ते बारकाई नाही का. पूर्व पाकिस्तान म्हणजे आजचा बांगलादेश, पूर्व पाकिस्तानचं लष्कर एकत्रितरित्या 1971च्या युद्धामध्ये भारताच्या विरुद्ध त्या ठिकाणी संघर्ष करत होतं, बरोबर का. सो ह्या ठिकाणी ज्या वेळेस 1975 मध्ये लष्करात शासन आलं, हे जे लष्कर होतं 1975 ला ज्यावेळेस त्या ठिकाणी बांगलादेशमध्ये सत्तांतर झालं आणि बांगलादेशमध्ये लष्करात शासन आलं, जे लष्कर होतं, लक्षात ठेवा, ते लष्कर 1971च्या युद्धामध्ये भारताच्या विरुद्ध लढलेलं लष्कर होतं आणि त्यामुळे त्या लष्करानं भारत विरोधी भूमिका घेतली दुसऱ्या टप्प्यामध्ये, म्हणजे 1975च्या नंतर. आय होप मी जे सांगत आहे त्या गोष्टी तुम्हाला समजत आहेत. ओके, सो हा टप्पा जो आहे, त्या टप्प्यामध्ये भारत बांगलादेश संबंध म्हणजे एकदम कोल्ड पीस, अनिश्चितता आणि धोरणात्मक बदलांचा कालखंड म्हणून त्या ठिकाणी याच्याकडे बघितलं गेलेलं आहे. संबंध त्या ठिकाणी काय होते, एकदम कोल्ड पीस मध्ये. या टप्प्यामध्ये भारताचे बांगलादेश संबंध एवढे सुरळीत नव्हते. ओके, पुढे बघा, तिसरा टप्पा, लक्षात ठेवा, तिसरा टप्पा बघा, भारत बांगलादेश संबंधातील तिसरा टप्पा 1990 ते आतापर्यंत, 1990 ते आतापर्यंत, लक्षात ठेवा. 1990 ला परत एकदा बांगलादेशमध्ये काय झाली, लोकशाहीची पुनर्स्थापना झाली, लक्षात ठेवा. म्हणजे लोकशाही परत एकदा बांगलादेशमध्ये स्थापन झाली, बरोबर. आता बांगलादेशमध्ये महत्वाच्या दोन पॉलिटिकल पार्टीज आहेत, एक BNP, बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीज, लक्षात ठेवा. ही जी आहे ती त्या ठिकाणी चीनच्या समोर किंवा ही बांगलादेश नॅशनल पार्टी ज्यावेळेस सत्तेमध्ये येते त्यावेळेस ही किंवा हिचे लीडर यांचं जे परराष्ट्र धोरण आहे बांगलादेशचं, हे चायनाला कसं फायद्याचं ठरेल किंवा त्यांचे चायना आणि बांगलादेश संबंध सुधारतात. दुसरं आहे त्या ठिकाणी अवामी लीग, म्हणजे काय, त्या ठिकाणी शेख हसीना यांची त्या ठिकाणी पार्टी. ह्या सत्तेमध्ये आल्यानंतर त्या ठिकाणी भारताचे संबंध त्या ठिकाणी सुधारतात, लक्षात ठेवा. आता 12 जानेवारी 2026 ला बांगलादेशमध्ये निवडणुका आहेत आणि त्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बांगलादेशमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये हिंसाचार पेटलेला आपल्याला पाहायला मिळतो. सो आता बघू, आणि अवामी लीग जी आहे, हे जे अवामी लीग आहे, त्या अवामी लीगला त्या ठिकाणी बांगलादेशमध्ये निवडणुका लढवण्यापासून त्या ठिकाणी हद्दपार केलं, त्या बंदी घातलेली त्यांना, बरोबर का. सो बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी आणि अवामी लीग 1990 ला परत एकदा लोकशाही आली आणि सत्ता आलटून पालटून एक वर्ष अवामी लीगकडे, एक वर्ष बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीकडे, BNP कडे येत होती. 2009, 2014 आणि 2019 या कंटिन्युअसली 3 वर्षांमध्ये सत्ता कोणाकडे होती, तर अवामी लीगकडे. म्हणजे कोण, तर शेख हसीना या त्या ठिकाणी प्राईम मिनिस्टर होत्या. आणि या कालखंडामध्ये भारत आणि बांगलादेशचे संबंध त्या ठिकाणी एक चांगल्या टप्प्यावर किंवा चांगले संबंध आपल्या या कालखंडामध्ये पाहायला मिळतात. म्हणजेच काय, शेख हसीना यांच्या नेतृत्वाखाली भारतभिमुख धोरणाला चालना किंवा भारताच्या समर्थनार्थ त्या ठिकाणी आपल्याला बांगलादेश संबंध पाहायला मिळतात. पुढे बघा, सुरक्षा सहकार्य म्हणजेच काय, भारताच्या भारत विरोधी दहशतवादी गटांवर बांगलादेशची कारवाई. म्हणजेच काय, की नॉर्थ ईस्टर्न भागामध्ये जे भारत विरोधी गट होते त्यांच्यावर बांगलादेशनं कारवाई केली किंवा जे इन्सर्जंट ग्रुप होते त्यांना त्या ठिकाणी बांगलादेशनं भारताच्या ताब्यात दिलं, लक्षात ठेवा, बरोबर. त्याचबरोबर 2015 मध्ये जो सीमा प्रश्न होता, लक्षात ठेवा, भारत आणि बांगलादेशमध्ये सीमा प्रश्न होता, सीमा विवाद होता, तो सीमा विवाद शांततेच्या माध्यमातून दोन्ही देशांनी सोडवलेला आहे. त्याला आपण लँड एन्क्लेव्ह असं म्हणतो, तो लँड एक्सचेंज असं म्हणतो. म्हणजेच काय,
की काही जमीन त्या ठिकाणी भारताच्या सीमेमध्ये होती, जी कोणाची होती तर ती बांगलादेशची होती, आणि भारताची काही जमीन त्या ठिकाणी बांगलादेशच्या सीमेमध्ये होती. बघा थोडक्यात सांगतो. ही त्या ठिकाणी नदी आहे, बरोबर का? भारत आणि बांगलादेशच्या मध्ये नदी आहे, बरोबर. आता इथं काही त्या ठिकाणी जमिनी आहेत किंवा छोटे छोटे आयलँड किंवा छोटे छोटे लँड आहेत, आणि या ठिकाणी छोटे छोटे काहीतरी लँड्स आहेत, बरोबर का? आता ही कोणाची सध्या परिस्थितीमध्ये ही भारताची आहे, इंडिया, आणि ही कोणाची आहे तर बांगलादेशची आहे, बरोबर का? भविष्यामध्ये नदी काय करते तर त्या ठिकाणी नदी स्वतःचा फ्लो चेंज करते बदलण्याचा, बरोबर. मग त्या ठिकाणी नदी अशी येणार आहे, बरोबर का? म्हणजे आता हा जो प्रदेश होता बांगलादेशचा हा भारतामध्ये आलेला आहे, आणि असेच काही प्रदेश बांगलादेशचे भारताचे बांगलादेशमध्ये गेले होते. सो म्हणजेच काय त्या ठिकाणी ही जमीन कोणाची तर बांगलादेशची, राहतात कोण त्या ठिकाणी बांगलादेशी, पण आली कोणाकडे तर भारताकडे आली आहे, ही परिस्थिती लक्षात ठेवा. सो ह्याच्यावर त्या ठिकाणी 2015 मध्ये 100वी घटना दुरुस्ती करून ह्याच्यावर पर्याय काढला गेला, आणि जी जमीन काय केली गेली तर एक्सचेंज केली गेली. म्हणजेच काय तर ह्या सीमा प्रश्नावर त्या ठिकाणी प्रगती ह्याच्यावर मार्ग काढला गेला, बरोबर. याला काय म्हणायचं तर सोनाली अध्याय. दोन देशामध्ये जे संबंध होते याला काय म्हणायचं तर सोनाली अध्याय म्हणून त्या ठिकाणी ओळखलं गेलेलं आहे. परस्पर विश्वास आणि राजकीय स्थैर्य, त्याचबरोबर सीमा प्रश्न सोडवलेला आहे, त्याचबरोबर सुरक्षा सहकार्य आपण बघितलेलं आहे, ऊर्जा व व्यापार, ऍक्ट ईस्ट पॉलिसी जी 2014 मध्ये नरेंद्र मोदी सरकारने आणली, त्यामध्ये बांगलादेशची एक महत्वाची मध्यवर्ती भूमिका होती. ह्याला आपण थोडक्यात कसं कोट करू शकतो बघा, की संशयातून विश्वासाकडे, सीमावादातून समन्वयाकडे, आणि इतिहासातून भविष्यातील भागीदारीकडे नेणारा हा काळ म्हणजेच काय तर सोनाली अध्याय. लक्षात ठेवा, काय सोनाली अध्याय किंवा गोल्डन पिरियड बाबा. ओके. आता बघा या कालखंडामध्ये काय काय होतं, याला आपण त्या ठिकाणी म्हणू की संबंध चांगले होते. सोनाली अध्याय याचे काय पुरावे आहेत तर आपण बघा त्या ठिकाणी काय केलेलं आहे तर बघा की सीमा विवाद सोडवलेला आहे. मैत्री सेतू ब्रिज म्हणजेच काय की जी फेनी रिव्हर आहे, फेनी नदी, फेनी नदीवर त्या ठिकाणी 1.9 किलोमीटरचा एक ब्रिज बांधलेला आहे, जो ब्रिज त्या ठिकाणी भारताचं त्रिपुरा राज्य हे त्या ठिकाणी त्रिपुरा राज्य आणि बांगलादेश या दोघांना कनेक्ट करते. कोणती तर त्या ठिकाणी मैत्री सेतू ब्रिज करते आपण त्या ठिकाणी फेनी नदीवरचा ब्रिज असं म्हणू शकतो. त्याचबरोबर भारत, म्यानमार आणि थायलंड या तीन देशांमध्ये त्या ठिकाणी त्रिपक्षीय हायवे सुरू आहे. भारत, म्यानमार आणि थायलंड मध्ये त्या ठिकाणी हायवेचं काम सुरू आहे. त्यामध्ये बांगलादेशनं सहभागी होण्याची त्या ठिकाणी इच्छा नोंदवलेली आहे किंवा इच्छा व्यक्त केलेली आहे, बरोबर. त्याचबरोबर ही जी फेनी नदी आहे त्या फेनी नदीचं पाणी शबरूम शहराला, हे त्रिपुरामध्ये शहर आहे, लक्षात ठेवा कुठं आहे तर त्रिपुरामध्ये आहे. या त्रिपुरामधील सबरूम शहराला पाणी पिण्याची म्हणजे पाणी पिण्यासाठी पाणी वापरण्याची परवानगी कोण दिलेली आहे तर बांगलादेशने दिलेली आहे, बरोबर का. त्याचबरोबर त्या ठिकाणी FTA मुक्त व्यापार करार 2009 मध्ये, म्हणजेच काय की बांगलादेश आणि भारत दोन देशांमध्ये जो काही व्यापार होणार आहे व्यापारामध्ये त्या ठिकाणी कसल्या प्रकारे कर लावला जाणार नाही, बरोबर. त्याचबरोबर त्या ठिकाणी कोलकाता ते आगरताळा बस सेवा, म्हणजे भारतामधील जे कोलकाता आहे, वेस्ट बंगालमधील कोलकाता शहर आणि आगरताळामधील त्या ठिकाणी त्रिपुरामधील आगरतळा शहर, या दोन शहरांमध्ये त्या ठिकाणी बस सेवा सुरू करण्यात आली. लक्षात ठेवा इथं बघा, मी तुम्हाला सांगितलं काय इथून डायरेक्टली अशी बस सेवा सुरू करण्यात आली, जेणेकरून त्या ठिकाणी असं जे जाणं आपल्या गरजेचं होतं 66% आपला त्या ठिकाणी जो आहे त्या ठिकाणी मार्ग अंतर कमी झालेलं आहे. म्हणजे कोलकाता ते आगरतळा डायरेक्ट बस सेवा सुरू केल्यामुळे भारताला त्या ठिकाणी भारताचं जे जमिनी मार्गाचा मुख्य रस्ता आहे तिथलं 66% आपलं अंतर कमी झालेलं आहे. हे सगळ्या गोष्टी काय इंडिकेट करत आहेत, या गोष्टी इंडिकेट करत आहेत की भारत आणि बांगलादेशचे संबंध हे सुरळीत होते. यालाच काय म्हणायचं तर सोनाली अध्याय. लक्षात ठेवा काय. परंतु असं असताना सुद्धा काही समस्या आहेत. देर आर प्रॉब्लेम्स इन द रिलेशनशिप बिटवीन द इंडिया आणि बांगलादेश. काय समस्या आहेत तर व्यापार तूट. लक्षात ठेवा काय व्यापार तूट म्हणजे ट्रेड डेफिसिट. भारत आणि बांगलादेशमध्ये त्या ठिकाणी जवळजवळ $18 बिलियन त्या ठिकाणी व्यवहार आपला झाला पाहायला मिळतोय. त्यातले $16 बिलियन हा एकट्या भारताचा आहे, तर $2 बिलियन हा त्या ठिकाणी बांगलादेशचा व्यापार आहे. म्हणजे त्या ठिकाणी आपण निर्यात मोठ्या प्रमाणात करतोय, बांगलादेशमधून आपल्याकडे निर्यात होत नाहीये. ही जी व्यापार तूट आहे ती बांगलादेशच्या हिताची नसल्यामुळे कुठेतरी बांगलादेशमध्ये भारताच्या विरुद्ध त्या ठिकाणी सरकारला पॉलिसी बदल करण्याची गरज आहे, बरोबर. त्याचबरोबर त्या ठिकाणी आपण बघतो की बांगलादेशमध्ये अल्पसंख्याक धोक्यात आहेत, समुदायवाद आहे, कम्युनिटेरियन पाहिजे. लक्षात ठेवा सांप्रदायिकता पाहिजे. बांगलादेशमध्ये अल्पसंख्याक धोक्यात आहेत. आताची जी परिस्थिती आहे लक्षात ठेवा, काल परवाच एक न्यूज आहे बांगलादेशमध्ये एका हिंदू तरुणाने त्या ठिकाणी जिवंतपणे त्या ठिकाणी त्याला जाळण्यात आलं.
तथ्यता किती आहे माहित नाही, परंतु न्यूज त्या ठिकाणी वाचलेली आहे. यामुळे बांगलादेश आणि भारताच्या संबंधामध्ये त्या ठिकाणी दरार पडत आहे, संबंध त्या ठिकाणी कुठेतरी बिघडत चालले आहेत. त्याचबरोबर भारतामध्ये बांगलादेशमधून मोठ्या प्रमाणामध्ये बेकायदेशीर स्थलांतर, इलिगल इमिग्रेशन, बांगलादेशमधून भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये इलिगल इमिग्रेशन होत असल्यामुळे भारतामध्ये जे काही त्या ठिकाणी बांगलादेशच्या शेजारील राज्य आहेत या राज्यामध्ये त्या ठिकाणी पायाभूत सुविधांवर ताण येत आहे. मग वेस्ट बंगाल असेल, आसाम असेल, त्रिपुरा असेल, हे जे राज्य आहेत या राज्यांच्या पायाभूत सुविधांवर ताण येत आहे आणि डेमोग्राफिक डिव्हिडंड बदलत आहे. म्हणजेच काय, की स्थानिक लोकांपेक्षाही स्थलांतरित झालेल्या लोकांची संख्या जास्त आहे. समजतंय तुम्हाला? म्हणजे त्रिपुरा हे छोटस राज्य आहे. त्रिपुरामध्ये जर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये बांगलादेशमधून जर लोक स्थलांतर करत असतील तर त्रिपुरामधल्या स्थानिक लोकांपेक्षाही बांगलादेशमधून स्थलांतरित झालेली लोकसंख्या जास्त असणार आहे. त्यालाच म्हणायचं डेमोग्राफिक डिव्हिडंड. लक्षात ठेवा, बरोबर. यामुळे भारत आणि बांगलादेशमध्ये त्या ठिकाणी, आणि अजून एक महत्वाची गोष्ट काय, बांगलादेश सरकार या संदर्भात पॉलिसी काहीच आखत नाही की स्थलांतर कसं थांबवता येईल. पुढची समस्या दोन देशामध्ये काय, की प्रकल्प वेळेवर पूर्ण नाही. भारत जे बांगलादेशमध्ये जे काही प्रकल्प सुरू करत आहे ते प्रकल्प भारत वेळेवर पूर्ण करत नसल्यामुळे भारताच्या बद्दल बांगलादेशी सरकार, बांगलादेशी लोकांच्या मनामध्ये एक अविश्वासाची भावना निर्माण झालेली आपल्याला पाहायला मिळते. याच्या विरोधात चीन जे काही प्रकल्प बांगलादेशमध्ये सुरू करत आहे ते प्रकल्प चीन वेळेवर पूर्ण करत आहे. त्यामुळे चीनच्या बद्दल बांगलादेशच्या लोकांच्या मनामध्ये एक विश्वासाची भावना आलेली आहे. ह्या समस्या आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. ओके, सध्या परिस्थिती काय, शेख हसीना यांना देशातून हद्दपार केलेलं आहे आणि त्यांच्या आवामी लीग हे जे त्या ठिकाणी पक्ष आहे या पक्षाला निवडणुकांमधून त्या ठिकाणी बंदी घातलेली आहे. पुढे हिंदू अल्पसंख्याकांच्या विरोधात अत्याचार सुरू आहे. त्याचबरोबर सध्याच्या कंडिशनमध्ये मोहम्मद युनूस यांचं त्या ठिकाणी अंतरिम सरकार आहे आणि बांगलादेशी खेळाडूंना IPL खेळण्यास बंदी घातलेली आहे. बांगलादेशात IPL बघण्यास बंदी. बांगलादेशमधील सर्वसामान्य लोक IPL बघू शकत नाहीत किंवा बांगलादेशचे खेळाडू भारतामध्ये IPL खेळू शकत नाहीत. दोन देशांमधले संबंध रसातळाला पोहोचलेले आहे. त्याला आपण कोल्ड पीस असं म्हणू शकतो. येणाऱ्या कालखंडामध्ये जर लवकरात लवकर संबंध सुधारले नाही तर याचा गैरफायदा, याचा मिसयूज चीन घेऊ शकतं आणि भारत आणि बांगलादेश संबंध हे दोन्ही देशांसाठी सुरळीत होणं खूप महत्वाचं आहे. जर सुरळीत झाले नाही तर साऊथ एशियामध्ये त्या ठिकाणी नेहमी तुम्हाला अशांतता पाहायला मिळेल. याचा फायदा पाकिस्तान घेऊ शकतो, याचा फायदा चीन घेऊ शकतो, याचा फायदा अगदी अमेरिका सुद्धा घेऊ शकतो. कारण की भारत हा एक एमर्जिंग नेशन आहे. भारताची ऍस्पिरेशन काय आहे, तर त्या ठिकाणी भारताला सुपर पॉवर बनायचं आहे. समजते का? तर या सगळ्या घडामोडींच्या आधारावर आपण त्या ठिकाणी काय केलेलं आहे, तर भारत बांगलादेश संबंध समजून घेतलेले आहेत. ओके, आता 12 जानेवारीला बांगलादेशमध्ये निवडणूक आहेत, त्या आधारावर काय घडतंय हे समजून घेऊयात. त्यानंतर परत एक नवीन फ्रेश व्हिडिओ शॉर्ट मध्ये आपण घेऊयात. ओके, इथंच थांबूया. व्हिडिओ जर आवडला तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. थँक्यू सो मच फॉर द लेक्चर. टेक केअर. बाय. हॅव अ नाईस डे.